भांडूपमधील उभाटा नगरसेवक दीपक सावंत यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांवर निशाणा साधला आहे। जात प्रमाणपत्राबाबत घेतलेला आक्षेप यशस्वी ठरल्याचा दावा त्यांनी केला। तसेच वाईट पट्टी प्रकरणावरून हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। दरम्यान संजय राऊत यांच्या दिल्ली दौऱ्यावर बोलताना संजय राऊत भांडूपमध्ये नाहीत का? मला वाटलं ते भांडूपमध्येच आहे असा टोला कोटेचा यांनी लगावला। तसेच ईडीबाबत केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांच्या आरोपांना कोणीही गांभीर्याने घेत नाही असे देखील ते म्हणाले। उभाटाच्या राज्यव्यापी कर्जमुक्ती आंदोलनावरही त्यांनी टीका केली। मुख्यमंत्री असताना फक्त फेसबुकवर सक्रिय होते, आता देखील स्वतः रस्त्यावर उतरणार नाहीत, कार्यकर्त्यांनाच आंदोलनासाठी पुढे करतील अशी टीका मिहिर कोटेचा यांनी केली। नमस्कार, सर्वप्रथम आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी आपल्या देशातला सर्वात जास्त कार्यकाळ करण्याचा एक रेकॉर्ड त्यांनी तोडला आहे। याआधी पंडित जवाहरलाल नेहरूजी हे सर्वात जास्त काळासाठी इलेक्टेड प्राईम मिनिस्टर होते आणि आता मोदीजी आम्हाला सांगताना अति आनंद होतो आणि एकंदरीत पूर्ण देशात लोकांनाही आनंद आहे की ते रेकॉर्ड तोडून लॉंगेस्ट सर्विंग इलेक्टेड प्राईम मिनिस्टर हे आता नरेंद्र मोदीजी झालेले आणि त्यानिमित्ताने प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशाच प्रकारे एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन लोकांपर्यंत पोचायचा हा एक प्रयत्न आहे की गेल्या 12 वर्षात 2014ला मे महिन्यात ज्यावेळी पंतप्रधान मोदीजींनी शपथ घेतली तिकडनं जो प्रवासाची सुरुवात झाली आजपर्यंत आपल्या देशात काय काय विक्रम आपण घडवून आणले, पूर्ण जगात कशा प्रकारे आपल्या देशाचं नाव उंचवलेलं आहे आणि हेच सर्व विषय घेऊन आपण आपल्यासमोर आज आम्ही आलेलो आहोत। माझ्यासोबत आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष दीपक गढवीजी, आमचे महामंत्री लालबहादूर यादवजी, भावेश भानुशालीजी, आमची महिला मोर्चा अध्यक्षा दीपिका घाग सर्व उपस्थित आहेत। आणि आपले प्रश्न घेण्याच्या आधी मी काही भूमिका मांडू इच्छितो। तसे बरंच काही या देशात घडलंय, नवीन नवीन विक्रम आपण केलेले आहेत, पण त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे अशी कोणती गोष्ट उल्लेखनीय आहे। आता आपण मुंबईकर आहोत, महाराष्ट्र हे देशातला सर्वात मोठा आर्थिक दृष्टीने राज्य आहे। मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतर स्वच्छ भारतची मोहीम घेतली की कशा प्रकारे स्वच्छता हे आपल्या नागरिकांसाठी त्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाची आहे। आणि आपण बघितलं त्यांनी स्वच्छ भारतचा कौल दिला, स्वतः दिल्लीच्या एका गल्लीत झाडू घेऊन स्वतः उतरले आणि त्यानंतर पूर्ण देशात एक नवीन लोकांना प्रेरणा भेटली की स्वच्छता हेही तेवढीच महत्त्वाची आहे आपल्या जीवनात। आपल्या देशात आपल्याला माहिती आहे परंपरानुसार घरी लेक झाली तर आपल्या संस्कृती अनुसार आपण म्हणतो की लक्ष्मी आली, पण मुलींना नेहमीच त्यांच्याबरोबर दुजाभावचा एक प्रथा होती, तर ते होऊ नये त्यासाठी बेटी बचाओ बेटी पढाओ आपल्या देशाची महिला शक्ती हे मातृशक्ती आहे आणि म्हणून त्यांनाही तेवढाच सन्मान भेटला पाहिजे। आणि म्हणून हर घर शौचालय ही योजना आणली। आज कोट्यावधी घरांमध्ये आपण बघतो जे आधी खुला शौच व्हायचा ते आता बंद झालेला आहे आणि मोदीजींच्या योजनेमुळे आता घरोघरी हे शौचालय झालेलं आहे आणि मोठी क्रांती महिला यांच्या जीवनात त्यांच्या निमित्ताने आली।
त्याचबरोबर आज आपण पाहतोय की जे गोर गरीब जनता आहे, तर 80 कोटी नागरिकांना आज आपण मोफतमध्ये 5 किलो तांदूळ व 5 किलो गहू दरमहा आपण देतो. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास हा जो मूळ मंत्र आहे ते प्रत्येक घरापर्यंत या देशाचा विकास पोचला पाहिजे आणि त्याची काळजी मोदीजींनी घेतली. माझी आजची पत्रकार परिषद हे मोदीजींचा 12 वर्षाचा कार्यकाळाची आहे. तुमच्या प्रश्नावरती उत्तर आमचे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते देतील. हे बघा, हे ते म्हणत आहेत, मी तर ऐकलं नाही. तुमच्या माध्यमाने आता मला लक्षात आलं की असं काही चाललंय. मला वाटते हे सर्व घटनाक्रम वरती बारीक लक्ष आमचे प्रवक्ते ठेवतात आणि त्यांच्याकडे अधिक माहिती असेल आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर तेच देऊ शकतात. आज भांडूपला नव्हते का? मला तर वाटलं ते भांडूपमध्ये 10:30 वाजता पत्रकार परिषद घेतात. ढोल वाजवायचा प्रकार आहे 10:30 वाजताचा. आपण मंदिरमध्ये घंटा वाजतो तसं ते काय काय बडबडत असतात. पण ते कुठे आहेत मला माहीत नाही आहे. आणि जसं मी सांगितलं की या सर्व घडामोडींवरती उत्तरं हे आमचे पक्षाचे प्रवक्ते देऊ शकतात. संजय राऊतचा आरोपला कोणीही सिरियस घेत नाही, कोणीही. संजय राऊत दररोज सकाळ झाली की त्यांना काहीतरी मीडियासमोर सांगायचं असतं. त्याचं तथ्य आहे की नाही आहे ते सोडा, पण त्यांना ते बडबड करायची असते. ते अर्धा तास दररोज सकाळी बडबड करतात आणि मी तर त्यांची बाईट किंवा त्यांची प्रेस कधी बघत नाही, कारण माझ्याकडे तेवढा वेळ नाही आहे. आणि मी सोडा, मला नाही वाटत कोणी त्याची प्रेसला सिरियसली घेतो. त्यांना तुम्ही हे प्रश्न विचारलं पाहिजे की मग पंडित जवाहरलाल नेहरूजी पंतप्रधान असताना जे विदेशाचे प्रवास त्यांनी केले, का एकाही देशाने, इंग्रजीत शब्द आहे कॉग्निजन्स, त्यांचा प्रवासाचा कॉग्निजन्स घेत नव्हते, किंवा ते नेहरू एक ग्रेट प्राईम मिनिस्टर आहे म्हणून आपल्या देशात आले तर त्यांचा एक हायेस्ट अवॉर्डने सन्मान केलं पाहिजे. उद्या तर हे म्हणतील की विदेशामध्ये पण आपण ईडी आणि CBI वापरतो. म्हणजे आम्ही फॅक्ट्सच्या आधारावरती बोलतोय, त्यांच्याकडे हे बोलण्यासाठी काहीच नाही आहे. तब्बल 2 देशांनी मोदीजींना, नेहरूजींना हे अवॉर्ड दिलं होतं आणि काल आपण बघितलं मोदीजींना 33 देशांनी हे अवॉर्ड दिलं. म्हणजे एका अर्थाने हे आकडेच सर्व उत्तर आहेत. विरोधकांकडे काहीच नाही आहे, म्हणून विरोधक काही म्हणतील. आम्ही आकड्यांचा, तथ्यांचा आणि फॅक्ट्सच्या आधारावरती बोलणार. मी पुन्हा सांगतोय की माझी पत्रकार परिषद हे मोदीजींचा 12 वर्षाचा कार्यकाळाची आहे. आणि विरोधक, त्यांचं काम आहे विरोध करणं. त्यांच्याकडे एकही स्ट्रॉंग आरोप नाही आहे आमच्या पक्षावरती. आज आपण सर्व साक्षीदार आहात. 2019 ते 2022 भारतीय जनता पक्षाचा एक छोटा कार्यकर्ता मिहीर कोटेचा यांनी त्यांचे 2200 कोटी रुपयाचे जे महानगरपालिकाचे घोटाळे होते ते उघडकीस आणले आणि त्यांना टेंडर रद्द करायला लावले. बरोबर आहे, मी तर एक छोटा कार्यकर्ता या पक्षात. त्यांच्याकडे एकही सिरियस आरोप आहे का? मग जनरलाइज स्टेटमेंट करायचं. BJPकडे ED आहे, BJPकडे CBI आहे, हे सर्व जनरलाइज आहे. आमच्या 17पेक्षा जास्त राज्यात सरकार आहे. एक सिरियस आरोप तर तुम्ही काढून दाखवा आम्हाला. तर मला वाटतंय की हे तथ्यहीन आहे आणि त्यांना आता उरलं नाही आहे काय बोलण्यासाठी. कारण देश हे कम्पेअर करतोय, देशाचे नागरिक हे कम्पेअर करतायत की काँग्रेसचं शासन कसं होता, काय होतं काँग्रेसचं शासन. आपल्या मुंबईमध्ये दरवर्षी बॉम्बस्फोट व्हायचे, अतिरेकींचे हल्ले व्हायचे आणि मनमोहन सिंग पंतप्रधान असताना काय बोलायचे? भारत पाकिस्तान के साथ क्रिकेट नहीं खेलेगा. आणि 2014 नंतर काय? उरी, बालाकोट, ऑपरेशन सिंदूर,
आणि या ऑपरेशन सिंदूरमध्ये तर पंतप्रधानांनी काय सांगितलंय की हा युद्ध संपलेला नाही आहे, हा युद्ध चालू आहे. त्यांच्यात हिंमत पण होती का हे बोलायला की आम्ही पाकिस्तान बरोबर युद्ध चालू ठेवलं आहे? तेच बोलायचे. 26/11 आपण बघितलं, आपलेच राज्याचे गृहमंत्री होते, पूर्ण NSG दिल्ली एअरपोर्टला थांबलेली होती आणि 2 तास आंघोळ करत होते, तयार होत होते. तर हे देश सर्व बघतोय आणि आजचा काळ हे खूप आधुनिक काळ आहे, कारण हे डिजिटल एरा आहे. तुम्ही काही आपल्या मोबाईलवरती फॅक्ट चेक करू शकतात. म्हणजे एका अर्थाने त्यांनी 75 वर्ष फक्त या देशाला लुटायचं काम केलंय आणि म्हणून आपला देश हे पुढे जात नव्हता. आणि तब्बल 12 वर्षात कशा प्रकारे मोदीजींच्या नेतृत्वात या देशाची प्रगती झालेली आहे, विकास झालेला आहे, हे 140 कोटी देशाचे नागरिक बघत आहेत. हे बघा, मी पण आज सकाळी बातमी वाचली. आता डिटेल्स काय ते पुढे घेऊन, अजूनपर्यंत त्यांचा तो पहिला आहे. मला वाटते ते यापुढे काय न्यायालयीन प्रक्रिया आहे त्याचा करतील आणि मग जे काय आपल्या समोर येणारच. हो, तर आक्षेप घेतला होता. तर पहिल्या टप्प्यात तुम्ही सर्वांनी वाचलं असेल, मी वाचलंय की त्या ऑर्डरची कॉपी आपण वाचली आहे. त्यांनी ते प्रमाणपत्र जो होता तो अवैध ठरवलेला आहे. तो OBC मध्ये येत नाही, तसं काय ऑर्डर आलाय, मी वाचलं नाही आहे नीट. पण ते आक्षेप जर घेतलं तर ते साध्यही झालं. हिंदूंमध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक आधारावरती जिथपर्यंत हिंदू एकजूट आहेत तिथपर्यंत सर्वांची दुकान बंद आहे. आणि म्हणून हिंदूंमध्ये डिव्हिजन करा, भाषाच्या आधारावरती, धर्माच्या आधारावरती, संस्कृतीच्या आधारावरती, हे मला 1 पॉईंट एजेंडा विरोधकांचा दिसतो. संदीप देशपांडेजींनी काय सांगितलं, काय ट्विट केलं, मी काय बघितलं नाही. बघितल्यानंतर मी भाष्य करणार. तो विषय मी आज 12 वर्षाचा मोदीजींचा कार्यकाळाचा विषय घेऊन प्रेस घेतलेली आहे. वैयक्तिक अनुभव सांगतो. माझा वैयक्तिक व्यवसाय म्हणजे माझी शिपिंग कंपनी आहे आणि 1998ला मी पहिल्यांदा या देशातनं बाहेर प्रवास केला होता कामानिमित्ताने आणि जवळपास 65 देशांचा मी प्रवास माझ्या आयुष्यात माझा व्यावसायिक कारणाने केलेला आहे. आणि त्या काळात पहिले 5 वर्ष मी युरोपला गेलो की अमेरिकेला गेलो तर आपल्या देशाची छवी, अमेरिकेमध्ये तर माझा एका अमेरिकन कस्टमरचं मनात असं होतं ज्यावेळी मी सांगितलं की कशा प्रकारे आपला देश पुढे येतोय. त्यांच्या डोक्यात काय होतं, इंडिया इज अ स्नेक चार्मर्स कंट्री. तेवढीच त्यांच्या डोक्यात आपल्याबद्दल कल्पना होती की इंडिया म्हणजे बाबा रस्त्यावरती शौच करणं, भारत म्हणजे जे आपण सपेरे एका काळात बघायचो तर स्नेक चार्मर्स कंट्री म्हणायचे. ट्रेनमध्ये तिकडे प्रवास केला तर असं वाटायचं आपल्या मुंबईमध्ये अशी ट्रेन कधी येणार, आपल्या देशात अशी ट्रेन कशी येणार. कारण 250 किलोमीटर प्रति तास, 300 किलोमीटर प्रति तासच्या वेगाने ट्रेन धावायची. आणि हे मी वर्ष 2000ची वार्ता करतो. आणि ज्यावेळी आपल्या देशाच्या ट्रेनमध्ये आपण प्रवास करतो तर मनात एक प्रश्न पडायचा की माझा देश एवढा पुढे कधी जाणार. पण आज मी हे अभिमानाने सांगू इच्छितो की मला तो देश आज दिसतोय. आज मोदीजींना लक्षात आलं की कोट्यावधी लोक दररोज ट्रेननी प्रवास करतात. तर आपण बघितलं की फक्त ट्रेनच नाही पण त्याचबरोबर रेल्वे स्टेशनचा पण अपग्रेडेशन मोठ्या प्रमाणात आपण या देशात बघितलं. काहीतरी करतायत. मुख्यमंत्री होते त्यावेळी तर घरातनं बाहेरच पडले नाही.
आणि मला गॅरंटी आहे आंदोलनासाठी उभाठं स्वतः जमिनीवरती उतरणार नाही, ते त्यांचे सैनिकच करतील. पण काहीतरी करतायत. चला, 2.5 वर्ष राज्याचं शासन सांभाळताना त्यांनी फक्त फेसबुक लाईव्हच केलं होतं, तर त्यावरती मी काय भाष्य करू. मी तुम्हाला सांगतो, आपल्याला महागाई आपल्याकडेही वाढली. का वाढली? आज अखाती युद्ध चाललंय, याचे साक्षीदार पूर्ण जग आहे. आपल्याकडे पेट्रोलची किंमत आता 113 रुपये झाली आहे. तुम्हाला माहिती आहे, युनायटेड अरब अमिरात हे ऑइल प्रोड्युसिंग नेशन आहे. आज दुबईमध्ये पेट्रोलचा भाव किती आहे? जो दुसऱ्या देशांना तेल निर्यात करतो त्या देशात आज पेट्रोलचा भाव 100 रुपयेपेक्षा जास्त प्रति लिटर आहे. ते सोडा, आपण महागाई इन्फ्लेशनची वार्ता करतो. हे मोदीजींचा नेतृत्व आहे, अजूनपर्यंत सर्व कंट्रोलमध्ये आहे. तर तुमच्याकडे मोबाईल आहे, गुगल करा. लंडनमध्ये पेट्रोलचा भाव आज 250 रुपये प्रति लिटर आहे. पॅरिसमध्ये 245 रुपये प्रति लिटर पेट्रोल आहे. हे गुगल करा. हे सर्व विकसित देश. अमेरिकामध्ये या युद्धाची सुरुवात झाल्यानंतर 40% या जगाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था अमेरिका, 40% पेट्रोलच्या दरामध्ये वाढ आहे. आपली काय 10%, 11%. तर एखाद्या वेळी ज्यावेळी हे अखाती युद्ध चालू असताना आपल्याला माहिती आहे पूर्ण जगाला 20% तेल हे होर्मुझ पार करून बोटी घेऊन येतात. तो होर्मुझ जर 4 महिन्यापासून बंद आहे तर महागाई वाढणारच आहे. पण तरीही मोदीजींच्या नियोजनमुळे आपल्या देशात स्थिती खूप चांगली आहे. कॉक्रोच जनता पार्टीवरती मी काय भाष्य करणं योग्य नाही, पण जो माझा राजकीय अनुभव आहे हे काँग्रेस किंवा त्यांच्याशी निगडीत एखादी संस्थेचे स्पॉन्सर्ड पूर्ण कार्यक्रम असू शकतो. कारण या देशाची प्रगती बघून कशाप्रमाणे काही करून आज राहुल गांधीचा 1 पॉइंट एजेंडा काय आहे? या देशाला थांबवणं, मोदींजींना थांबवणं. त्यांना देशासाठी काहीही घेणं देणं नाही आहे. मी कसं परत सत्तेत यावं, त्यासाठी देशात अराजकता आणण्यासाठी जे काही करावं लागेल त्या दिशेने विचार करणं हे माझा विचार आहे. बाकी ते काय करतात त्याच्यावरती अजून माझं लक्ष नाही.